तुला बेलागत होते कारण होतंय रे बाबू. तर जय श्रीराम माझ्या मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही फलटणकर 007. आणि मित्रांनो, गेल्या वेळेस तुम्ही पाहिले की आपण फलटण नजदीक असणारा दुर्दैव येथे मंदिर बघण्यासाठी गेलो होतो. तर मित्रांनो, तो ब्लॉग झाला की मला हंटिंग हाऊसमध्ये कुठंतरी अशा ठिकाणी ब्लॉग बनवायची इच्छा झाली, म्हणून मी तडक उठलो आणि तडक निघून आलो. तर मित्रांनो, एका मित्राने सांगितलं होतं मला की भावा ह्या ठिकाणी जा, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरनं एक मोठा बंगला आहे, त्या बंगल्यात 4-5 भूत राहते ती म्हणून. आईला माझं तर थरकाप झाला की द्यावा, म्हणलं आता काय खरं नाही आपलं, ते खरंच आहेत करा भूत. म्हणला तू भावाचा की म्हणला मी संडासला गेलो होतो तेव्हा म्हणला भूत दिसलं. म्हणलं कायला का माणूस यायला का संडासला कशाला भूतापाशी गेला होता, तो काय माणूस आहे का भूत बितायसला का. म्हणला भूतापाशी गेलो म्हणून तर मला भूत दिसलं नाही. म्हणलं ठीक आहे, असं जास्त आपण आपल्या टायमिंगनं घालवता आपण त्या हंटिंग हाऊसची थोडीशी शहानिशा करू, थोडंसं आपण चित्रदर्शन करू. तर हो का, अशा प्रकारचा हंटिंग हाऊस आहे आणि मी खाली बसलोय. तुला दिसते का रे? हो दिसतोय की बाबू. तुला भीती वाटते का? नाही रे, ए भुसनाया नाही, नाही की त्याला भूताची भीती वाटत नाही बहुतेक. मला लय भीती वाटायला लागली, तेव्हा तर म्हणतोय नाही थोडंसं आपण काय करू, जरा आज जाऊन बघू नेमकं भूत असतं काही, अपोवा उठली या. जायचं ना? जायचं की. अरे हळू बोल की बाबा, काय नारड्या बसतो, मला तर वाटायला लागलं तोच भूत आहे बाबा. काय म्हणता येईल, काय कळायचं मार्ग भूत नाही. बघाय आपण आलोय का? भूत आपल्याला बघायला आलंय. तू एवढा देख नाही का भूत बघायला तुला? होय रे गोण्या, नाही ना तसं. अरे का मर्दाला का. चला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता यो एरिया कसा आहे. एकदम असं वाटतं 4-5 भूतं इथं रोज संध्याकाळी थैताकाट करत असतील, 90-20 पिऊन मस्तपैकी मटण बिटण खाऊन राडा इस्कूट करत असतील सगळ्या एरियाचा. आणि ह्यो भूत नाही बरं का, मित्रच आहे. अरे बोल बिल की जरा बाबा, तुझं पटलंय का? नाही रे, मग काय मर्दा येड्यागत करायला लागला. नाही रे मर्दा. कुठं? तर आपल्याला वर जायचंय मित्रांनो त्या तिथं, आणि आता आमची हिथंच फाटली. मुळात आज जायचं म्हणलं तर माझ्या तर लांबडालाच काटा आलाय. तर चल की पुढं आता. चल. हाय का भूत बघू चल. चला मित्रांनो, मला तर थरथर कापायला लागलोय बघ. तर कापायला लागले बाबा. भूत आहे का बघू बाबा. चला की बाबा नो. नक्की भूत आहे का तर बघ मित्रांनो, बाबा. तुम्ही पाहू शकताय इथं हे असं लोकेशन आहे, आणि हे आहे लोकेशन का बघ बाबा. भूत बीत आहे का बघ बाबा. आता मी तीच बघते बघा. हा इथं मला वाटतं इथं टॉयलेटला माणसं बसत असते, जागा तशी आहे टॉयलेट नाही सारखी. बाबा, मला भूत भ्या वाटते ना बाबा. अरे तुझ्याच आवाजाने खाली पप्पी घेईल तुझी बाबा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं पडलेलं सगळं बघा, असे खोली सगळं सामान बिमान पडले. बिबले तर नाही ना बाबा. आणि इथं तुम्ही पाहू शकता बघा, इथं भूतांनी नावं लिहिल्यात बघा. हो का, शुभांगी बिभांगी सुभाष, अजून दृश्या बिश्या, काय का भूत आहेत का माणसं आहेत. तर मित्रांनो, ह्या साईडचं पण वातावरण तुम्ही पाहू शकताय. आणि अयो तू आहे तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ह्या साईडला पण मोकळं आहे सगळं. भूत नाही म्हणजे इथं माणसातलीच भूतं दिसतात, 90-20च्या पिशव्या दिसतात इथला का दारूच्या अरे बाटल्या. बाबा, भूत आहे का रे? तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं इटा पडल्यात, आणि सगळं भूतांनी बहुतेक आतनं एकामेकावर भांडणं केली असतील, गचुरं धरून बुक्या बिक्या मारून, काय इथं किचन वाटा बिटा फोडून टाकलाय सगळा. काय माणसं आहेत का भूत आहेत काय कळायचं मार्ग नाही मला. अरे बाबा, भूत आहे का भूत माणसं आहे का रे? तर मित्रांनो, तुम्ही मला पाहू तर याच वाटायला लागले बाबा. शकता इथून असं जागा बिगाई. आणि आता आपण जाणार आहे इथून वर. तुला आवाज येते का? हो येतो रे बाबा. तर मित्रांनो, मला कसला तरी वरच्या साईडला आवाज येतोय. मला असं वाटायला लागले इथं कोणतरी नक्कीच आहे, 100%. अरे बाबा, जायचं का? मला तर भ्या वाटते बाबा. ए भुसनाया मला काहीतरी विशेष वाटतं इथून. मित्रांनो, आपण जरा थोडे वेळ थांबू आणि इथनं वर जाण्याचा प्रयत्न करू. चल की आता बाबा. चल की, मला भ्या वाटायला रे बाबा. चला मित्रांनो, ह्याच्या मागं आपण जाऊया. अरे, आवाज यायला लागले बाबू. काय इथला काय ते मला भ्या वाटतं, इथं गांड पटायला आले तुझं काहीच कुठं काला चाललंय बाबा. अरे, मला तर भ्या वाटायला लागले रे. इथनं आपण वर जाणार आहे, आणि समोरच्या साईडला पाहू शकता आपण तिथे गाडी लावली होती. पाहिलं गाडी चोरून चोरून गेली रे बाबा. चल बाबा, बघू. गाडी आयला इथं स्क्रीन चांगली दिसते, तोंड बिंडला काहीतरी बंक पडायला चांगली जागा. भूतापिताचं वातावरण मला जरा वासपीस येतो बरं का, म्हणून भूत असल्या. आणि तू तिकडे तुझा वास आहे बाई, मला वाटतं भूत माणसं आहे तिथं दुनिया. तिथं काय चाललंय भूत बघायला आले का माणसाचा वास घ्यायला. माझी गाडी फटकली. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या साईडला सगळं तुम्ही पाहू शकता. रोमॅन्टिक आहे बाबा. आवाज आला. या साईडला असं वातावरण आहे, आणि माणसं म्हणतात की इथं संध्याकाळचं कोणतरी येतं.
आणि दिसतं इथं वरच्या साईडला उभं राहिलेलं असतं. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता दारूच्या बाटल्या भेटले. दारूच्या बाटले भूत का दारू प्यायला बसतंय का काय? तुम्ही बघू शकता इथं नाव लिहिलं बाबा भूतानं. भूतानी काहीतरी काढलेलं दिसतंय नाव लिहिलं बाबा. आणि ते लिहिले माय लाईफ. आईला इंग्लिशमध्ये कधी बोलायला लागलो भूत काय बोलत असतं आता कलियुग आहे म्हणल्यावर इंग्लिशमध्ये भूत बोलत असतील बघ. इंग्लिशमध्ये लिहिलेत बाबा. भूतानं चित्रच काढले बाबा इंग्लिशमध्ये नाव. अयो मला तर काय मला तर व्याज वाटते बाबा. नेमकं भूताचा बंगला आहे काय आहे मला तेच कळाय मार्ग नाही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या साईडला ते भूत मला वाटते टॉयलेटमध्ये संडासला येत असेल काय त्याच्या आईला या भूताचं तर नका संडास बी सोडणं. तर मित्रांनो इथून वरनं पाहू शकताय तुम्ही मोकळं रानामध्ये उड्या मारणारी भूतं दिसत नाहीत. आत्ता संध्याकाळची दिसतात. आम्ही दिवसाचा आलो कारण रात्रीची गाण फाटू नाही म्हणून. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथं तो मगाशीच बिहाला होता म्हणला मला तर व्याज वाटते कशाला बाबा. या इकडे जाऊन दे ले बाबू करू नको नाही तर बाबूच्या टांगात बुद्धी मोठ्या मोठ्या बाबा. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय ह्या इथं तसं वातावरण आहे. आणि या साईडला झाड आहे. या झाडावरती कधी कधी भूतं बसतात. समोरच्या त्या घरामध्ये असतात. नंतर ती 2-3 घर आहेत मित्रांनो. आणि इथलं वातावरण जरा लईच वेगळं आहे आणि अस्ताव्यस्त आहे. तर मित्रांनो आपण जास्त वेळ इथं न थांबणं उपयोगाचं आहे. तर आपण जाऊया. माझी तर अगोदरच फाटायला लागली तिथं बघा त्या तिथं साफ केलेली जागा आहे. आणि तिथं भूतं तिथं 100% येत असणार आहेत रात्रीची. तर बसाय आईला स्वच्छ करून भूतं कधी बसायला लागली मांडी काय माहीत कलियुग आहे बाबा असू शकतं. तर मित्रांनो मी ही हंटिंग हाऊस नीट बघितलंय चांगलं व्यवस्थित. अरे कोण आहे अरे गेलो की का मी दलिंद्र खायला का माणूस आहेस. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपला हे उभं राहिला होता. मला वाटलं भूतच उभं राहिले. अचानक दचाकडून मला फाटली सगळी टाटा. तर त्याला मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण काय करू खाली जाऊया. चल खाली चल उलटा आमचा पुरा उडी मारतोस का मित्रांनो. उलटा चालते का भूतागत माझी एक तर फाटली आणि उलटा काय बाबा मलाच फाटली तुझं काय. तुम्ही पाहू शकता इथं याचं मोसम बघा कसा. तर एकंदरीत बघितल्याप्रमाणे सगळं इथं व्यवस्थित दिसतंय बघा. आत्ता तरी पण रात्रीचं इथं भूतं असतात असं म्हणतात माणसं. काय खरं काय खोटं अजून मला काहीच माहीत नाही. हे अशा प्रकारचं हंटिंग हाऊस आहे. तर इथं एक महिला एक्सपायर झाली होती असं म्हणून आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही स्पेशली बघण्यासाठी आलो होतो. अख्खं फॅमिली इथं एक्सपायर झाली असं म्हणतात माणसं. पण काय खरं काय खोटं काय माहीत नाही. तर चला जरा पलीकडच्या साईडला आपण जाऊन येऊया. मित्रांनो जर अशा ठिकाणी कुठे गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारची जर जाणीव व्हायला लागल्या तर समजून जायचं तिथं एकतर काळी शक्ती नाहीतर एकतर भूतखित आहेत म्हणून. कारण आम्हाला इथं आल्या थोडीशी चावल झाल्यासारखी जायला लागली आणि असं वाटलं की कोणतरी आमच्या उरावच बसलं या. उराव नाही म्हणजे असा भास झाल्यासारखं झालं पण उराव कोण नव्हतं. हीच दलिंदर येतात झालं माझ्याबरोबर कोण तर या साईडला बिरीची झाडं आहेत बघा. आणि मस्त वातावरण बी असं सही आहे की काय बोलायलाच नको. मित्रांनो चला आता जवळजवळ मी तुम्हाला हे क्षेत्र दाखवले ही असे हंटिंग हाऊस आहेत. तर नेक्स्ट टाईम आपण काय करू दुसऱ्या हंटिंग हाऊसवर जाणार आहे. तोपर्यंत आपण तुमची रजा मागतो. जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय हिंदुस्तान बिंदुस्तान म्हणशील. जय हिंदुस्तान. अरे हिंदुस्थानात राहते का नाही बाबा पाकिस्तान राहतोय.